श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्यासोबत स्वामी सेवा मनापासून केल्याने आपल्याला काय फळ मिळतं ते शेअर करणार आहे. मी प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यात असताना माझं मिसकॅरेज झालं होतं. लग्नाला 7 वर्ष झाली तरी आम्हाला मूल होत नव्हतं. खूप प्रयत्न करूनही कुठे ना कुठे अडथळे येत होते. शेवटी मी मनोमन ठरवले की आता स्वामी महाराजांची प्रार्थना करायची. आम्ही एकदा संपूर्ण कुटुंबासह देवदर्शनासाठी गेलो. आमची कुलदेवी तुळजापूरची भवानी माता आहे. तिथं दर्शन घेऊन आम्ही पुढे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलो. स्वामींच्या समाधीस्थळी पोचल्यावर मन अगदी भक्तिभावाने भरून आलं. दर्शन घेत असताना एक गुरु माझ्याकडे आले आणि त्यांनी मला नारळ दिला. म्हणाले, हा स्वामींचा प्रसाद आहे, ओटीत घ्या. मी तो नारळ ओटीत घेतला. त्यानंतर आम्ही स्वामींच्या पालखीचेही दर्शन घेतले. मनात खूप शांतता आणि समाधान होतं. खरं तर मी का आले आहे हेच मी क्षणभर विसरून गेले. जसंच दर्शन घेऊन बाहेर पडत होतो तेवढ्यात एक वृद्ध पुरुष माझ्याजवळ आले. ते म्हणाले, मी तुला एक पेढा देतो. स्वामींचा प्रसाद आहे, पण त्या बदल्यात मला काही पैसे दे. जेवढे तुला वाटेल ते 1-2 रुपये चालतील. मला वाटलं हे प्रसाद देत आहेत तर नाही कसं म्हणायचं. मी त्यांना काही रुपये दिले. त्यांनी एक पेढा दिला आणि स्पष्टपणे सांगितलं, हा पेढा फक्त तूच खायचा, आणि ते निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. मला वाटून गेलं हे काही सामान्य व्यक्ती नाहीत. मी तो पेढा खाल्ला आणि मंदिरात थोडा वेळ शांत बसले. त्यानंतर आम्ही घरी परतलो. विशेष गोष्ट म्हणजे ते वृद्ध पुरुष परत दिसले नाहीत. बरोबर 1 महिन्यानंतर मला समजलं की मी गर्भवती आहे. फेब्रुवारीमध्ये आम्ही दर्शनाला गेलो होतो आणि नोव्हेंबरमध्ये मला नॉर्मल डिलिव्हरीने मुलगा झाला. हे सगळं स्वामींच्या कृपेनेच घडलं. त्यांनी माझं दुःख समजून घेतलं, माझ्या मनातील इच्छा जाणली आणि स्वतः प्रसादाच्या रूपाने माझ्या जीवनात आनंद दिला. माझा ठाम विश्वास आहे की त्या वृद्ध पुरुषाच्या रूपात मला भेटलेले ते स्वामीच होते. भक्ती हे केवळ बाह्य प्रदर्शनासाठी नको, ती मनापासून आणि खरी असावी. श्री स्वामी समर्थ. आपण मनापासून जर स्वामींची सेवा केली, स्वामींची भक्ती केली तर स्वामी नक्की आपल्या पाठीशी उभे राहतात. श्री स्वामी समर्थ.